एवढंच आहे तर पळून जा ना. मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला दोघांना. पण हे असं बेजबाबदारपणे वागू नका. नाही, तुम्हा दोघांना एकत्र घालवायला वेळ मिळायला हवा हे समजतंय, म्हणूनच तर पाठवलं होतं ना तुला. पण म्हणून वेळेचं काळाचं बंधन नको पाळायला. हो आजी, अगं मी खरंच चुकले. चुकलीच आहेस तू. आज जर यांना समजलं असतं तर काय झालं असतं याची कल्पना आहे तुला? मी आधीच सांगितलं होतं की प्रेमाच्या मर्यादा स्वतःच्या स्वतः घालून घ्यायच्या असतात म्हणून. त्यात वेळेचं बंधनही आलंच ना. हो आजी, मला माहितीये परत अशी चूक नाही होणार माझ्याकडून, नक्की. आणि एवढंच नाही, आपल्या वागण्याचा समोरच्याला त्रास होऊ नये याची पण काळजी घ्यायला हवी. आज हे जेव्हा नचिकेतकडे जायला निघाले ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अंधारीच आली. सुचेच ना काय करावं, कसं वाचवावं सईला. हो आजी, मला कळतंय. कळतंय तर असं का वागलीस सई? आजी मी सांगते ना तुला, परत असं नाही वागणार मी. नाहीच वागता कामा. नचिकेतला सारखं भेटावंसं वाटणं साहजिकच आहे ग. पण म्हणून सभोवतालच्या गोष्टींचं भान नको ठेवायला. आज जर तुम्ही पकडले गेला असतात ना तर आप्पांनी तांडव केलं असतं, तांडव. हो आजी, ऐक. आजी मला कळतंय ग, पण आप्पांमुळे आम्हाला दोघांना मोकळेपणाने बोलता पण येत नाही. बाहेर कुठे भेटलो तर ते आप्पांपर्यंत पोहोचेल, म्हणून त्याच्या घरी निवांत गप्पा मारत बसलो होतो आम्ही. आणि नेमकं चिनूने मला तिथे जाताना पाहिलं. पण आजी मला तुझं म्हणणं अगदी 100% पटतंय. मी नाही परत असं वागणार. नुसता पटून काय उपयोग आहे? काळजी घ्या इथून पुढे. हो आजी. आणि नचिकेतला सांग हे वागणं किती जोखमीचं आहे ते. हो सांगते. क्षणभर भेटायचा आनंद मिळवण्याच्या नादात ना आयुष्यभरासाठी एकमेकांपासून लांब जावं लागेल तुम्हाला. आजी अगं तू नको ना काळजी करू. मी सांगते त्याला, समजावते. पण आजी तू रागवू नकोस ना ग माझ्यावर. सई, तरुण नातीची जबाबदारी काय असते ना नाही समजणार तुला. आजी मला कळतेय ग तुझी काळजी. मी खरंच नाही वागणार परत अशी. काळजी घ्या इथून पुढे. आजचा दिवस खूप मेमोरेबल होता सई माझ्यासाठी. मजा आली ना आज. पुलाव छान झाला होता. काय सई बोल ना, व्हाय यू सो क्वाइट? नचिकेत अरे आजी चिडली आहे रे माझ्यावर. आणि पहिल्यांदाच असं झालं. का देवकीला काय झालं? आप्पांनी आपल्याला एकत्र बघितलं असतं तर काय झालं असतं नचिकेत? तिला याचं दडपण येणं साहजिकच आहे. आय नो. आणि आजी एकटीच आहे जी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि आज आपण असं वागलो. आय अंडरस्टँड, बट मुद्दाम नाही ना केला आपण. अँड प्लस पकडले पण नाही गेलो. हो रे, पण आप्पा तिथे आले असते आणि आपल्याला पाहिलं असतं तर काय झालं असतं? काय होईल सई? चिडतील, ओरडतील आपल्याला. बट सम ऑफ द अदर डे ही इज गोना नो. मग आज कळलं तर व्हॉट्स द बिग डील? हो रे, पण हे असं अचानक एवढ्या लवकर नको. लोक सई, ऑनेस्टली या सगळ्या गोष्टींमुळे जास्त फरक नाही काय पडत. तू नको टेन्शन घेऊ. आय एम हिअर टू फेस एव्हरीथिंग फॉर यू. हो रे, मला माहिती आहे. पण नचिकेत, आजीचं म्हणणं आहे की आपण आणखीन जबाबदारीने वागायला हवं. हो वागू ना. आय अग्री विथ देवकी, वागू आपण. आणि नचिकेत, आपल्यामुळे आजीला काळजी वाटेल किंवा ती कोणत्या तरी गोष्टीचं दडपण घेईल असं आपण नाही वागायचा. हो ठीक आहे, नाही वागायचं. आणि देवकीने टेन्शन घेतलंय ते आय कॅन अंडरस्टँड. बट तू काय एवढी काळजी करते? ते मला आजीचं म्हणणं पटतंय. या आय अग्री विथ दॅट. बट सई तू मला सांग, असं चोरून भेटण्यामध्ये एक मजा आहे, एक एक्साइटमेंट आहे ना? हॅलो मिस केतकर, फ्युचर मिसेस देशपांडे, आर यू देयर? हॅलो 1 2 3. हॅलो आर यू लिसनिंग? हसलीस ना सई? दॅट्स इट. अशीच हसत राहा. आय कॅन गो ऑन. आणखीन काहीतरी बोल ना. आणखीन काय बोलू? काहीही. तू बोलायला लागलास ना की फक्त ऐकत राहावंसं वाटतं.
काय हो, काही नवस वगैरे बोललाय का? कसला? नाही, घरातल्या घरात 501 फेऱ्या मारीन वगैरे असं काही? हे बघा, उगाच काहीतरी बडबडू नका. अहो, पाय दुखतील आता, बसा जरा एका जागी शांत. ते कांगारू अजून इथेच आहे म्हटल्यानंतर कशी मिळेल माझ्या जीवाला शांतता? अजून किती दिवस तो माझ्या डोक्यावर नाचणार आहे कुणाच ठाऊक. तुम्ही उगीच बोलता हा बिचाराला. बिचारा? आणि तो? अहो, त्या मुलाला बिचाराला फसवून जमीन बळकावली तरी तो बिचारा नाही. हे बघा, जमीन आपलीच होती, तोच घुसला होता आपल्या घरात. अहो, पण त्याच्यामुळे आपला व्यवसाय इतका वाढतोय हे तर मान्य कराल ना तुम्ही? आपले एवढे पदार्थ निर्यात होत आहेत ते कुणामुळे? आपले पदार्थ हे केवळ उत्कृष्ट आणि चविष्ट आहेत म्हणून निर्यात होत आहेत. अहो, पण उद्या त्या परदेशींनी आपला माल घ्यायला नकार दिला तर काय करणार आहोत आपण? नचिकेतमुळे तो परदेशी टिकून आहे याचा श्रेय आपण द्यायलाच हवं नचिकेतला. आप्पा, काढा घ्या. काय ग सई, उद्या त्या परदेशींनी सांगितलं की नचिकेत आपल्या बरोबर नाहीये तर ते म्हणू शकतात ना की यांच्या बरोबर नकोच बाई व्यावसायिक संबंध ठेवायला. हो, असं ते म्हणू शकतात. हा, आणि त्याच्यामुळे आपलं नुकसानही होऊ शकतं. हो, होईल. नचिकेतमुळे मिळालेला एकुलता एक निर्यातक आहे तो आपला. तोही गेला तर काय खरं नाही आपलं. कशाला जातोय तो? हे बघा, तुम्ही नसत्या शंका कुशंका काढू नका. Appa, putting all the eggs in the same basket या म्हणीचा अर्थ काय हो? चिन्मयानंदा, अरे मला का विचारतोयस त्या दळभद्री इंग्रजी म्हणीचा अर्थ? अरे, त्यांना कुठे येतंय इंग्रजी? आणि मला जरी येत असलं तरी मी सांगणार नाही त्याला, कारण मला स्वभाषेचा अभिमान आहे. अहो, पण इंग्रजी विषय शिकायला असल्यावर अभ्यास नको का करायला? सई, तू सांग याला अर्थ समजावून. अरे, अंडी नाजूक असतात त्यामुळे ती लवकर फुटतात. मग एखाद्या पिशवीत जरी आपण अंडी ठेवली तरी सुद्धा ती एकमेकांवर आपटून फुटू शकतात ना. म्हणून नुकसान टाळण्यासाठी आपण वेगवेगळ्या पिशवीत अंडी ठेवायची, जेणेकरून एखादी पिशवी पडली जरी तरी सगळी अंडी फुटत नाहीत. म्हणजे काय ताई? अरे, म्हणजे कुठल्याही बाबतीत कुठल्याही एका गोष्टीवर अवलंबून राहू नये, नाहीतर आपलं नुकसान होण्याची शक्यता असते. केतकरांची अंडी आता एकाच पिशवीत ठेवली जाणार नाहीत. वा 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 वा. चिन्मयानंदा, घे 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 घे, हा ₹1.25 तुला घे आणि मौज कर. माझ्या एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर तू आज मला दिलंयस. सुप्रभात. बोला, आज सकाळी सकाळी दूरध्वनी केलास तू? Yeah, I wanted to hear your voice. आठवण येत होती तुझी. हो का? पण आपल्याला कार्यालयात जायला पण तयार व्हायचं असेल ना आता? हे काय, तयारच होतोय मी. पण आय थॉट की सई केतकरचा आवाज ऐकूया मग डे स्टार्ट करूया. हे वेट अ मिनिट, मी तुला बघून डे स्टार्ट करतो. म्हणजे व्हिडिओ कॉल करतो. बरं, थांब 1 मिनिट. अच्छा, सकाळी सकाळी दर्शन द्यायला केलंयस का हे? ऍज आय सेड सई, दर्शन द्यायला नाही, घ्यायला व्हिडिओ कॉल केला. खरं म्हणजे दर्शन तर देवाचं घेतात. मग तू आहेस ना माझी लव्ह गॉडेस. अरे वा, आज फारच उतू जातंय प्रेम. उतू म्हणजे? अरे देवा, बाबा काही नाही, कुठे सकाळी सकाळी तुझी मराठीची शिकवणी घेत बसू मी. काही नाही, काही नाही. ब्युटिफुल.
काय? तू तू खूप छान दिसतेस. असं वाटतं की मोबाईल मधून तिकडे यावं आणि मग गप्प बस नचिकेत. एनिवे, मी कसा दिसतोय सांग या शर्ट मध्ये? नाही, हा काही फार खास दिसत नाहीये रे. ओके, मग चेंज करू. कुठला घालू सांग ना. एक काम कर, तू तुझे शर्ट दाखव मला, मी ते बघून सांगते. एक मिनिट बघ. अरे असे दिसत नाहीये ते, बाहेर काढून दाखव. काढून दाखव. एक मिनिट थांब. दिसतंय ना? हा नाही हा नको. हो. मग हा? नाही नचिकेत, हा पण नको. यांच्यापैकी नाही रे, हा पण नको. ते हा ह्याच्यातला कुठला? नाही हा पण नको. सही. हा 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 शर्ट छान दिसतोय. ओके. ए थांब, तुझं बदलून झालं की सांग मला. हा सही. आता कसा दिसतोय सेमी? हा छान दिसतोय शर्ट तुला. थँक्यू. सई, तू पण खूप छान दिसते. अरे काहीतरीच काय, मी आपल्या घरातल्या अवतारात आहे. सो इट डजंट मॅटर. कुठल्या पण आउटफिट मध्ये तू छानच दिसते. नचिकेत देशपांडेच्या नजर मधून बघ, मग कळेल तुला. हो का? बर बर, हा झालं, आता निघा, उशीर होतोय आपल्याला. एनिवे, बाय बाय, सी यू. आय लव्ह यू साई. व्हॉट अबाउट यू साई? किती त्रास देणार साई मला तू? कधी बोलणार आय लव्ह यू? आय लव्ह यू टू नचिकेत. हा नमस्कार, मी आप्पा केतकर बोलतोय, पूर्णान्न दुकानाचा मालक. मराठमोळे पदार्थ विकतो आम्ही, तुम्हाला माहित असेलच ना. हनुमान रोडवर दुकान आहे, तेच केतकर ना तुम्ही? नाही, मला जरा तुम्हाला भेटायचं होतं व्यवसायासंदर्भात. वेळ आहे का आज? ठीक आहे, एक काम करा, आज 1 वाजता या. ठीक आहे, ठेवतो. वा. हॅलो, नमस्कार, मी आप्पा केतकर बोलतोय, पूर्णान्न दुकानाचा मालक. હા કેતકર સાહેબ બોલો ને, શું કામ છે તે? नाही, मला जरा तुम्हाला भेटायचं होतं व्यवसायासंदर्भात. वेळ आहे का आज? બપોર પછી આવી જાઓ. હા પણ જાસ્તી ટાઈમ ના હે माझ्याकडे. ठीक आहे, ठीक आहे, येतो. નમસ્કાર. अहो अहो, ऐकलत का? अहो अहो, लवकर खाली या. अहो अहो, सुनबाई लवकर बाहेर या. शैलेश, अरे लवकर खाली या, लवकर खाली या. काय झालं आप्पा? अरे आता आपले पदार्थ निर्यात करण्यासाठी आपल्याला परदेशीवर अवलंबून राहायची गरज नाहीये. आप्पा, हो पण आपल्याकडे आणखी निर्यातदार आहेत कुठे? आता असतील बघा, निर्यातकांची कशी रांग लावतो का नाही ते. आता आपली अंडी एकाच पिशवीत राहणार नाहीत. अंडी? कोणी आणली आप्पा अंडी? मी पिशवीत आहेत म्हणे. हो पण पिशवी तर मला कुठेच दिसत नाहीये. हो
जरा इंग्रजी म्हणींचा अर्थ शिका. तुम्ही जरा शांत बसा आप्पा. आप्पा आई अहो खाली आहे लोक. आप्पा बघा काय म्हणताय. इंग्रजी म्हणी शिकायला सांगतायत आम्हाला. आप्पा अरे काय गो काय झालं शैलेश काय झालं? आई आप्पांना स्मृतिभ्रंश झाला. हो अगं पिशवीत अंडी ठेवा म्हणतायत, इंग्रजी भाषा शिका म्हणतायत. त्यांना नक्की स्मृतिभ्रंश झालाय. पिक्चर मध्ये दाखवतात तसं झालंय का अप्पांना? अरे एवढी चूर्ण आणि काढे घेत असतात सारखे, यांना कुठलं होतंय स्मृतिभ्रंश? एवढं कुठलं आपलं नशीब आहे? हे बघा, तुमचे सगळ्यांचे अकलेचे तारे तोडून झाले असतील तर मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. हो सांगा ना काय म्हणताय? मला ओवाळायची तयारी करा. अहो काय काय करताय तुम्ही? अहो आज अनेक वर्षांनी मी आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी मोहिमेवर चाललोय. आलोच मी तयार होऊन येतोच आत्ता. हो बाजूला हो. चला गो, दस्तूर खुद्द रणांगणावर जाणार आहेत. म्हणजे मला वाटतं सगळ्या रस्त्यात पताकाच लावायला हव्यात. ताई ताई मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. काय रे असं धावत का आलास तू? रणांगण म्हणजे काय ग ताई? रणांगण म्हणजे असं मैदान जिथे युद्ध होतं. दोन विरोधी सैन्य एकमेकांची युद्ध करतात. पण मग ताई आपल्या पार्ल्यात कुठे रणांगण? अरे रणांगण असं भर वस्तीत नसतं रे, शहरापासून खूप लांब असतं. बरं मला सांग, पानिपतच्या लढाईमध्ये काय काय झालं होतं हे सगळं तू वाचलं असशीलच ना शाळेत, किंवा ऐकलं असशील. हो ताई, पण ते तर खूप लांब होतं. मग तेच सांगते मी, रणांगण खूप लांब असतं कारण तिथे खूप युद्ध होतात, खूप सैन्य असतात, खूप शस्त्र असतात. ते एकमेकांशी युद्ध करतात, खूप लोक मारले जातात, खूप लोक घायाळ होतात. चिनू, युद्ध कधीच चांगलं नसतं, कुणाचाच फायदा होत नाही युद्धाने. पण मग आप्पा का चाललेत युद्धाला? आप्पा तर फायद्याशिवाय काहीच करत नाही असं आजी म्हणते. काय? आप्पा युद्धावर गेलेत? हो ताई, आजीच म्हणत होती की आप्पा रणांगणावर चाललेत. काहीतरीच काय, आप्पा रणांगणावर कशाला जातील? आप्पा रणांगणावर जातात म्हणजे खरंच ते नचिकेतशी भांडणार आहेत की काय? बाप रे, आता काय हे सगळं नवीन. ए आजी, आप्पा कुठे निघाले? कल्पना, अगं तिकडनं जरा नीट कर ना रांगोळी. अगो बाई, हे राहिलं. बरं झालं मी बघितलं तुम्ही. काकू, हा काय म्हणतोय आप्पा रणांगणावर निघालेत? वा, पोचवली वाटतं माझ्या आगाऊ मुलाने बातमी. चिनू, किती वेळा सांगितलं ही सवय वाईट आहे म्हणून? आई, मला मोठं होऊन पत्रकार व्हायचंय आणि म्हणूनच मी आज बातम्या पोचवायची प्रॅक्टिस करतोय. हो, अभ्यास करा आधी. असू दे ग सई. अगं अप्पा आज नवीन निर्यातदारांशी बोलायला चाललेत. चला 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 पटकन ओवाळून घ्या. चला. आप्पा, एकदम रुबाबदार दिसताय तुम्ही. दिसतायत? दिसतायत खरे. दिसतायत खरे काय? आहेच मी. हो हो हो. हे काय मध्येच? आप्पा, तुम्ही रणांगणावर चाललाय ना, म्हणून ही तुतारी.
चल का कल्पना, ओवाळून टाकू. ओवाळून टाकू. हा, ओवाळून घेऊ. ओवाळून घ्या. दे ग. चल. घ्या आई. आता बघाच आज किती नवीन करार घेऊन येतो ते. चला येतो. येतो. ईश्वरा, चला, रिकाम्या डोक्याला काहीतरी खाद्य मिळालं. काय आई?